RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी, हाक आपली साथ आमची. RNN न्यूज मराठी. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, सर्वांगीण विकास, हिंदवी स्वराज्य व परिवर्तनासाठी कटिबद्ध. नगर परिषद निवडणूक 2025 शिवसेना शिंदे गटाचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲडव्होकेट अनिल ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यांनी विविध विषयावर आपली प्रतिक्रिया दिली. बंधूंनो, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 नगर परिषदची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. 2 डिसेंबर 25ला नगर परिषदची निवडणूक होणार आहे आणि मागील 8 दिवसात जी काही घडामोडी झाली आणि डेव्हलपमेंट झाला आहे त्या बाबतीत आपल्या समोर थोडक्यात विचार व्यक्त करण्यासाठी आणि आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद मी बोलवली आहे. यापूर्वी मी हॉटेल अनुप्रभावर पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस मी म्हटलं होतं की पुसद विकास मंचच्या नावाने आम्ही निवडणूक लढणार म्हणजे लढणार. आमचे काही पत्रकार बांधून विचारलंही होतं की पुसद विकास मंचाच्या नावाने जर तुम्ही निवडणूक लढवायला गेले तर खूप मोठी लढाई आहे, तुम्हाला त्रास होईल, खूप मोठी यंत्रणा उभी करावी लागेल. त्यावेळेस मी म्हटलं होतं की जर विचारी पक्ष कोणी मिळाला तर आम्ही त्याच्यासोबत युती करू किंवा त्याच्यासोबत पूर्णपणे मत होण्याचा विचार करू. आता हा राजकारण आहे. समोर उमेदवार आपले होते. एकीकडे मोहनीताई नाईक होती, डॉक्टर नदीम होते आणि निखिल चिद्दरवार होते. त्यामुळे आपली कुठंतरी या एवढ्या मोठ्या निवडणुकीच्या रिंगणात आपला टिकाव लागावा आणि कुठंतरी आपल्या मेहनतीला यश मिळावं म्हणून आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले आणि प्रभूची इच्छा आणि जनतेच्या सर्वांचे आशीर्वाद आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेली आपुलकी यामुळे मला शिवसेना धनुष्यबाण माननीय एकनाथजी शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री, ज्यांनी लाडली बहीण योजना सुरू केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व आई बहिणींना, मुलींना एक आधार दिला, त्या माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या पक्षाचा धनुष्यबाण हा मला मिळाला. या पक्षाची मला अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आणि प्रभूची इच्छा एवढा मोठा योग संयोग जुळून आला आणि आज या निवडणुकीच्या रिंगणात आजच्या घडीला मला आनंद होता हे सांगण्यासाठी. आणि आपण सर्व पत्रकार बंधू असल्यामुळे आपल्याला थोडा कोपऱ्याची माहिती आहे की या निवडणुकीत सध्या आपण प्रमुख स्पर्धक म्हणून समोर आलो आहोत. आतापर्यंतच्या मी पुसदच्या शेवटच्या घरापर्यंत भेट दिली आहे. मी एकमेव नगराध्यक्षाचा उमेदवार आहे ज्यानं इटावा वाडापासून येरावा लेआउट ते तिरुवंतवाडीपासून इकडं महावीर नगर ते उमरखेड नाका, त्या बाजूला सप्तगिरी नगर आणि इथं रामनगर आणि तिकडं आपले जे ऋग्वेद नगर, म्हणजे चारही बाजूला प्रत्येक घरी जाऊन मी स्वतः हजर राहून लोकांना भेट देऊन प्रचार केलेला आहे. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा माझी उमेदवारी दाखल झाली हळूहळू आणि आज मला पुसदच्या जनतेमधून, सर्व मतदारामधून, तो बिचारा एक गरीब असो की गावातला श्रीमंत असो, मी प्रत्येक ठिकाणी जाऊन आलो. स्वयंस्फूर्तीने लोक मला साथ देण्यास तयार आहे आणि मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगा की मी खोटं बोलत आहे. माझा जो अनुभव आहे ते मी खरं सांगत आहे की आज प्रत्येक स्तरावरून गरीब ते गरीब ते अमीर वर्गवारी मी करत नाही, पण सर्व मतदाता बंधू जे आहेत, माझे बंधू भगिनी, जेव्हा युवा मित्र आहेत, त्यांच्या सर्वांचा प्रचंड साथ मला मिळाली आहे आणि त्या ताकदीवर आज मला असं वाटते की या स्पर्धेमध्ये आज तरी मी विजयाचा जवळपास आहे. मी अहंकार करत नाही की मीच विजयी होणार, पण आता जी स्पर्धा आहे
ती अशी स्पष्ट स्पर्धा आहे की या निवडणुकीमध्ये घड्याळीवर उभे असलेली मोहनीताई नाईक आणि कमळावर उभे असलेले निखिल भाऊ चिद्दरवार हे दोघेही स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. जनतेमध्ये यांना प्रतिसाद नाही. राहिले फक्त डॉक्टर नदीम साहेब, ते एका कट्टा मताच्या भरोशावर स्पर्धेमध्ये आहेत. परंतु सुदैवानं जर त्या क्षेत्रामध्ये MIMच्या उमेदवाराला सर्व लोकांनी पसंत केलं तर अशा परिस्थितीमध्ये आपण निश्चित विजय संपादन करणार आहोत. आणि या निवडणुकीमध्ये जर प्रभूची परमेश्वराच्या आशीर्वादाने आपल्या साथीनं आणि सर्व सुज्ञ मतदार बंधू जे आहेत त्यांच्या साथीनं जर मला यश मिळालं तर मी जे माझा वचननामा दिला आहे ते मी पूर्ण करणार आहे. आणि तो वचननामा जर मी पूर्ण केला नाही तर मी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर राजीनामा लिहून साईन करून आलो आहे. तो राजीनामा आता जो माझा आहे तो नोटरी करून 5-10 मिनिटात तिथे येईल. त्याची कलर प्रिंट मी आपल्या सर्वांना देणार आहे. तो राजीनामा मी शहरातील प्रतिष्ठित 5 लोकांच्या सुपूर्द करणार आहे. पत्रकारांमधले आपले अखिलेश भैया चेटकर साहेब 2-3 असे 2-3 प्रतिष्ठित नागरिक आणखी माझ्या जे डोक्यात आहेत त्यांना कोणी चांगले की जे मला म्हणतील की ठीक आहे आम्ही ठेवतो आणि ज्यावेळेस आम्हाला 100 लोक म्हणतील की अनिल ठाकूरचं काम बरोबर नाही, तो वचननामा पूर्ण करत नाही, माझा राजीनामा जिल्हाधिकारीकडे सुपूर्द करावा. माझा कुठलाही आक्षेप राहणार नाही. माझा त्याला पूर्ण समर्थन राहणार. अशा प्रकारे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर हमीपत्रासह माझा राजीनामा देत आहे की मी दिलेल्या 100 मुद्द्यांचा जो माझा वचननामा तो पूर्ण करण्यास मी चुकलो. जर मी भ्रष्टाचार केला, जर मी विकास केला नाही, जर मी हिंदवी स्वराज्यासाठी काम केले नाही, माझ्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना पूर्णपणे स्पष्ट आहे. संविधानमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हिंदू म्हणून जे उल्लेख केला आहे ते जर आपण पाहिला तर हिंदू आणि ब्रॅकेटमध्ये बौद्ध, शीख आणि जैन या सर्वांना घेऊन जी हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे, त्याचबरोबर इतर जो कोणी राष्ट्रभक्त समाज हितकारी विचार करणारा समाज आहे, धर्म आहे, जो राष्ट्रहित आणि समाजहित जोपासणारा त्यांना सोबत घेऊन मी हिंदवी स्वराज्याचा निर्माण करणार आहे. आणि तो वचननामा पूर्ण नाही झाला तर मी माझा राजीनामा आहे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर, या स्टॅम्पवर मी लिहिलं आहे वचननामा पूर्ण नाही झाला तर मी राजीनामा देणार हे. आणि मागे पुन्हा एक राजीनामा लिहून त्याला बाकायदा 10 रुपयाची तिकीट लावून कायदेशीर ठेवलेलं आहे. हे दोन्ही दाखल करून द्यायचं. मी स्वखुशीने हा राजीनामा जनतेला सपोर्ट करणार. यानंतर मुख्य मुद्दा झाला मागील 8 दिवसात सर्व दिवसांमध्ये प्रचार सुरू आहे सर्व पक्षांचा आणि त्याच्यावर थोडंसं एक साधक बाधक मी माझे विचार मांडणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घडी या निवडणूक निशाणीवर मोहनीताई नाईक उभी आहे, राज्यमंत्रीची पत्नी आहे. आम मतदाराचा प्रश्न स्पष्ट आहे, राज्यमंत्रीपद असताना नगराध्यक्षपद कशाला? काल त्यांनी मुलाखतीत सांगितलं मी हे विकास करणार ते विकास करणार. माझा 100 मुद्द्याचं पत्रक त्यांच्या कामी आला, ते वाचून त्यांनी त्याला परत रिपीट केलं, परत त्याचाही पुनरुच्चार केला. हरकत नाही, विकास करा, त्याच मुद्द्यावर विकास करा. परंतु आतापर्यंत आपण विकास कोणता केला आणि का केला नाही हा प्रश्न जनतेकडून विचारण्यात येत आहे की राज्यमंत्रीपद असताना तुम्हाला नगराध्यक्षपद झाला. जर आज तुम्ही म्हणता की आम्हाला विकास करायचा आहे तर मग 5 वर्ष आमदार आणि 1.5 वर्ष राज्यमंत्रीपद एवढा मोठा असताना विकास का झाला नाही? मागील 5 वर्षात नगरपालिका तुमच्या ताब्यात होती, विकास का झाला नाही? स्पष्ट प्रश्न प्रत्येक शुद्ध मतदाता, गरीब मतदाता, चांगला मतदाता, शिक्षित सर्व विचारत आहे. आणि याची उत्तरं त्यांना आता या पुढच्या 3 दिवसात काँग्रेस आणि नाईक घराण्याकरिता रात्रंदिवस काम करणारे, शिवसेना पक्ष सोडण्यापासून 30 वर्षापासून प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत राहणारे राजू होते. यांना मागच्या विधानसभेमध्ये यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला उमेदवारी नगराध्यक्षपदाची देऊ, परंतु
राजू दुधेवर अन्याय झाला, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही, नगराध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यात आला आणि आज एवढा चांगला कार्यकर्ता, एवढा चांगला माणूस, त्याला अपक्ष राहण्याची आणि त्रास भोगायची वेळ आली. राजू दुधेबद्दल मला सहानुभूती आहे. राजू दुधे म्हणजे अनिल ठाकूर आणि अनिल ठाकूर म्हणजे राजू दुधे. पण एक चांगल्या कार्यकर्त्याला जर न्याय मिळत नसेल, सत्तेच्या स्वार्थापायी एका चांगल्या कार्यकर्त्याचा तुम्ही बळी घेत असाल तर ही नीती बरोबर नाही आणि याचंही उत्तर जनता मागत आहे. राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाचा. भारतीय जनता पक्षाचे 2017 मध्ये आलेले मोठे नेते निलयभाऊ नाईक. निलयभाऊ नाईक आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, त्यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. काकाच्या त्रासाला कंटाळून ते भाजपमध्ये आले. पण मला ते वाटत नाही की खरं आहे म्हणून. कारण मनोहर भाऊ नाईकांच्या परिवाराला आपण पाहिलं तर एक माणूस, दोन माणूस राष्ट्रवादी पक्षात तर दोन माणसं भाजपमध्ये, त्यांच्या परिवारातले. त्यांनी ओळखलं मोठे राजकारणी आहेत की पुढचे जे भवितव्य आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचे बरोबर नाही, म्हणून त्यांनी आधी अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे पाठवले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सत्तेमध्ये राहिलो पाहिजे हे नीती त्यांनी अवलंबली. गेलं नाही जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या निवडणुकीत शेवटपर्यंत प्रयत्न केला की या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती झाली पाहिजे. हे स्पष्ट आहे. फॉर्म भरण्याच्या 12 वाजेपर्यंत त्यांनी हे प्रयत्न केला की यांची युती झाली पाहिजे. परंतु काही कारणास्तव युती झाली नाही. युती झाली नाही तर त्यांनी दुसरा बी प्लॅन तयार ठेवला. मोहनीताईला उभं केलं पण भाजपकडून डमी उमेदवार दिला. भाजपकडून उभा असलेला उमेदवार निखिल चितरवार हा डमी आहे हे मी नाही म्हणत आहे. मी कुठलेही आरोप किंवा कुठलाही माझा बयान हे निराधार देत नाही आहे. हे सगळं वृत्तपत्रात आलेलं आहे, सगळं काही स्पष्ट आहे. पूर्ण महाराष्ट्राच्या मीडियावर आलं. निलयभाऊ नाईकांनी मागणी केली की मोहनीताई नाईक माझी मुलगी आहे आणि तुम्ही त्याला मतदान करा. भाऊ, मोहनीताई नाईक तुमची मुलगी आहे, आम्हाला मान्य आहे, मग निखिल चित्रवर कोण आहे हे तर स्पष्ट करा. बरोबर. निलयभाऊ नाईकांनी म्हटलं मी तोंडात एक आणि तोंडात एक ठेवत नाही. आम्ही राष्ट्रवादीची, आमची लढत राष्ट्रवादीची आहे. भाऊ निलय नाईक, अजून 3 दिवस बाकी आहे. स्पष्टपणे सांगा तुमची लढत कोणत्या राष्ट्रवादीशी आहे? तुमची लढत मनोहर नाईकांच्या राष्ट्रवादीशी आहे? तुमची लढत इंद्रिल नाईकांच्या राष्ट्रवादीशी आहे? तुमची लढत मोहनीताईच्या राष्ट्रवादीशी आहे? कोणत्या? की त्या तुतारीशी ज्याच्या विचाराचं अस्तित्वच नाही आहे? मग तोंडात एक आणि पोटात एक, काय खरं आहे काय सत्य आहे तेवढं तर स्पष्ट करा. 2017 मध्ये निलयभाऊ भाजपमध्ये आले. त्यांची कुठलीही पार्श्वभूमी हिंदुत्वासाठी, हिंदवी काम करण्यासाठी आणि विकासाचे काम करण्यासाठी नाही. भाजपचे उमेदवार निखिल चितरवार 2014 मध्ये भाजपमध्ये आले. 2012 मध्ये यांना मी म्हटलं होतं की तुम्ही भाजपकडून उभे राहा. यांनी देशोन्नती पेपरच्या फ्रंट पेजवर बातमी दिली होती फोटोसह. मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि त्यावेळी शरद महिने काँग्रेसमध्ये होते, तर मी शरद महिने गटाचा आहे असाही उल्लेख त्यांनी केला होता त्याच्यामध्ये. आणि माझा भाजपशी सुतराम संबंध नाही. परंतु त्यानंतर भाजपची सत्ता आली, महोदय चादरवार आले भाजपमध्ये. त्यांना कोणता तरी एक पत्रकार लिहून नाही बिल्ला मला असं काही आक्षेपाने बोलायचं नाही. आणि भाजपमध्ये आल्यानंतर फक्त सत्तेसाठी समीकरण जुळवून त्यांनी अद्यापपर्यंत पैसे कमवण्याचे कामं केले. मी जास्त उदाहरण देत नाही. एका मंदिराचे त्यांनी काम घेतला तेलगू वसाहतमधला. मी मागेही सांगितलं, भाषणातही सांगितलं, ते काम कोण्या ठेकेदाराला दिला. काम 50 लाखाचा 3 लाख स्वतः ठेवले, 20 लाखात काम दिला. तो सभागृह झाल्यानंतर लोकांनी वर्गणी करून सभागृह बांधला तेलगू वसाहतमधला. यांना 3.5 कोटी रुपये मिळाले सुधीर मुनगंटीवारकडून विकासाचे. यांनी ते काम दिला शेख कळूनबाईला. आता शेख कळूनबाई कोण आहे, कुठं राहते, त्यांचे राजकीय आणि आर्थिक पिता कोण आहे हे आम्हाला तुम्हाला सर्वांना माहिती.
एकदा विश्वनाथ सिंग बयास होते, त्यांनी म्हटलं होतं जेव्हा हे कयूम बयास गटात होते तर आपल्या राशन कार्डमध्ये याचं नाव शेख कयूमच्या ऐवजी शेख कयूम बयास करून टाकावं. परंतु त्यांनी आपल्या स्वभावाप्रमाणे गड बदलला, ते नायकांकडे गेले, तिथं ते प्रामाणिकपणे आहेत 10-15 वर्षापासून. तर आता लोक म्हणत आहेत ते शेख नाईक याला काम दिला निखिल चिंदरवार. भाजपचे नेते, हिंदुत्ववादी नेते, एकीकडे हिंदू मुस्लिम करून तुम्ही भांडण लावता आणि दुसरीकडे निधी आल्यावर तुम्हाला मुस्लिमच ठेकेदार दिसते, कोणी हिंदू दिसत नाही. मला जातीवाद करायचा नाही, पण समाजात राहताना संतुलन तर ठेवा. नाही करायचं मला जातीवाद, मला धार्मिक उन्मादही नाही करायचा. मला काही जणांनी सल्ला दिली फलाण्याची सभा घेऊ, याची सभा घेऊ. म्हटलं मला उन्माद पैदा करून मतं मिळवायची नाही आहे. मी सच्चा हिंदू आहे, सच्चा हिंदवी स्वराज्याचा समर्थक आहे आणि जेवढे सच्चे हिंदू आहेत हिंदवी स्वराज्याचे समर्थक आहेत त्यांना माहीत आहे की धर्म कसं वाढवायचा, काम कसं करायचं आणि विकास कसं करायचा. तलवार घेऊन फिरल्यानं धर्म वाढत नाही. तुम्ही मागील 10 वर्षात गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असताना हिंदू संघटित करण्यासाठी साधा मेळावा सुद्धा घेतला नाही. तुम्ही म्हटलं नाही की आपण एकदा खिचडी करून सगळे जातीभेद विसरून एकदा एक खिचडी सोबत खाऊ, एका ताटात बसून खाऊ. मी ब्राह्मण नाही, मी मराठा नाही, मी तेली नाही, मी माळी नाही, मी कोळी नाही, मी दलित नाही, मी बौद्ध नाही, विसरून आपण एकदा एका जागेवर एक तरी कार्यक्रम तुम्ही घेतला. आणि तुम्ही हिंदू संघटित करा, बाकी आपोआप छान होते. आणि हिंदू संघटित करण्याचा मी प्रयत्न केला होता, परत रिपीट करत नाही. हात झाला नाही तर आमदार झालो असतो. पुन्हा प्रभू श्रीरामाची इच्छा नगराध्यक्षासाठी उभा आहे. यांना माहीत आहे 100 मधले वचननाम्यामधले 100 मधले 10 जरी काम अनिल ठाकूरने केले तर पुढचा आमदार होणार आहे. म्हणून आता मोहनीताई नाईक, घडी, निखिल चिंदरवार कमळ आणि डॉक्टर नदीम तिघं मिळून हेच विचार करत आहे की आपल्यातून कोणी आला तर चालते पण अनिल ठाकूर आला पाहिजे. आणि यासाठी ते कुठल्याही स्तरावर जाण्याच्या प्रयत्नात आहे. तर या लोकांचा थोडक्यात राजकीय अस्तित्व आता पणाला लागलेलं आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. आपण सर्व सुज्ञ पत्रकार आपण पहा, सगळी आचारसंहिता वेशीवर टाकण्यात आलेली आहे. पूर्ण आचारसंहिता वेशीवर टाकण्यात आलेली आहे. कुठेही झेंडे लावायले, कोणत्याही घरावर विचारून नाही राहिले, कोणत्याही खांब्यावर कायद्याने करता येत. गावात एवढे बॅनर लागले की रामाची शपथ जेवढे बॅनर लावले त्यांनी तेवढे मतं जर मिळाले तर मी राजकारण सोडून देतो. जिकडं पाव तिकडे 2-5 हजार बॅनर लावून ठेवले. कशा कामं केली असती, लोकांची मनं जिंकली असती, लोकांच्या जनतेच्या मतदाराच्या मनात तुम्ही जर भरते असते तर तुम्हाला बॅनर लावायची आवश्यकता पडली नाही. परंतु अवस्था अशी आहे की घाबरलेली आहे. अवस्था अशी आहे की 2000चा आकडा पार होणार की नाही, 1000चा आकडा पार होणार की नाही, 3000चा आकडा पार होणार की नाही चिंता लागली आहे. आणि शेवटच्या टप्प्यात मग येथील त्यांच्या मुख्य त्यांचा जे फंडा असतो त्याच्याकडे, आणि तो फंडा त्यांनी वापरणं सुरू केला आहे. पैशाचा वापर कुठलाही मंडळ असला की किती पैसे पाहिजे घ्या, पण आमच्यासाठी काम करा, नाही तर अनिल ठाकूरला मतदान करू. एक तर पैसे घ्या, आम्हाला मतदान करा, आमचं काम करा, नाही तर मतदानाला जाऊ नका. सुरू केलं त्यांनी कालपासून. स्पष्ट सांगतोय आम्ही हे फंडा सुरू केलेला आहे. तरी आपण सर्वांनी याच्यावर लक्ष ठेवावं. या लोकतंत्राला, लोकशाहीला संपवून सारा म्हणजे आमच्या गोरगरीब सामान्य जनतेचा जो आमचा इमान आहे, जो आमचा अस्तित्व आहे, जो स्वाभिमान आहे, ज्याच्या भरोश्यावर आम्ही जगतो, जे आमचं सत्य आहे, त्याला फक्त थोडेसे पैसे घेऊन विकत घेऊन सत्ता मिळवण्याचा एक कुटील, एक चुकीचा, एक रावणी प्रकार यांनी परत सुरू केलेला आहे. याच्यावर आपण सर्वांनी लक्ष ठेवावं. आम्ही गरीब आहोत, माझ्यापाशी काही खूप पैसे नाही, संपत्ती नाही, मी कुठं सत्तेत बसून पैसे कमवले नाही, 2 नंबरचे पैसे माझ्याकडे नाही. माझं राजकीय आयुष्य आपल्या समोर आहे. चुकून एकही भ्रष्टाचाराचा आरोप कधी माझ्यावर लागला नाही, म्हणून एवढी ताकद आहे की थोड्यावर म्हणतो की यांनी पैसे खाल्ले, 40% घेतले, हे केलं ते. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत आहोत की चांगल्या परीने प्रचार करून जनतेपर्यंत जाऊन मतदान मिळवायचं. परंतु शेवटच्या 2 दिवस ही आसुरी प्रवृत्ती जागी होईल आणि आम्हाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करू. यासाठी सर्व पत्रकार बंधूंना सजग राहणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला प्रसिद्धी देणं आवश्यक आहे. तर याकडे सर्वांनी लक्ष द्यावं. थोडक्यात या दोघांच्या बाबतीत मोहनीताई घडी आणि निखिल चिंदरवार कमळ मतदारांच्या मनात कुठलीही जागा नाही. त्यांचे कार्यालय
आणि त्यांची उमेदवारांची अवस्था दाखवते की ते सर्व निराश आहेत. भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख कार्यकर्ते होते अखिलेशभाई, भारत पाटील, सरनाईक विश्वजित यादव हाटे, तो नटवर उंटलाल, संतोष मुकेश, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना डावलण्यात आलेलं आहे. आणि फक्त निर्णयाने आपल्या गटातले ज्यांना भाजपचं अवघड माहीत नाही, हे लोक 30-40 वर्षापासून भाजपमध्ये काम करतात, त्यांना डावलून आपल्या गटाच्या लोकांना उमेदवारी दिली. त्याच्यामुळे 90% भाजपचे नेते आणि कार्यकर्ते नाराज आहेत. आणि प्रभू श्री रामाची कृपा आहे की ते माझ्यासाठी कुठं ना कुठं प्रयत्नशील आहेत. मी त्यांना नाव घेऊन बदनाम करत नाही, हे लोक ज्यांचे नाव घेतले यांचं नाही, पण जे लोक नाराज आहेत, जे भाजपच्या या निर्णयांच्या चुकीच्या वागणुकीमुळे, गटबाजीच्या राजकारणामुळे नाराज आहेत, ते माझ्यासोबत आहेत. आणि हीच अवस्था घडीची आहे. घडीमध्येही तीच अवस्था आहे. लोक नाराज आहेत की जेव्हा जनतेच्या मनात होतं की जनतेमधून एखादा नगराध्यक्ष देण्यात यावा, त्यावेळेस या नाईक कंपनी आपल्या घरची सूट देऊन हे आमचा जो अधिकार हिरवला आहे, त्यामुळे आम जनता आणि घडीचे कार्यकर्ता नाराज आहेत. ते सुद्धा मला साथ देत आहेत. कोणाचं नाव घेणार नाही, पण खोटं असेल तर मी तुम्ही जे म्हणतात ते दंड भोगायला तयार आहे. आपण बोलून बघा त्यांची प्रतिक्रिया काय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी यांचे सर्व नगरसेवक हे जाऊन म्हणत आहे की आम्हाला मतदान करा, पण वरचं मतदान परिवर्तनाला करा. गडीवाले नगरसेवक म्हणत आहे खालचा मतदान आम्हाला करा नगरसेवकाचा, पण वरचं मतदान परिवर्तनाला करा. भाजपमध्ये जाऊन म्हणत आहे खालचा मतदान आम्हाला करा, पण वरचं मतदान परिवर्तनाला करा. आणि शेवटी कोणी विचारत आहे परिवर्तनाचं नाव काय आहे, तर म्हणते श्रीरामाचा बाण, छत्रपती शिवाजी महाराज, स्पष्ट सांगत. त्यामुळे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की मी त्या दिवशी त्या आपल्या अनुप्रमाच्या बैठकीत पत्रकार परिषद घेतली, तिथं घोषणा केली. आपल्यालाही वाटलं असेल की हे मी त्या दिवशी मदतीत पडलो की मग काय शिंदेची गोळी घेऊन गेलो. मी बिलकुल भान ठेवून बोलत आहे की मी काहीतरी करून दाखवणार. आणि आज मी या निवडणुकीच्या रिंगणात यांना सगळ्यांना अशी वेळ आली आहे की काय करावं काय नाही, कसं झोपावून कसं उठावं अशी गत त्यांची झाली. आणि इथपर्यंत असताना मी एकटा नव्हता. मला सर्वात प्रथम साथ दिली त्या पत्रकारांनी. तुम्हाला सोडत नाही, तुम्ही कोणाला घेत नाही, मी तुमचं नाव घेतो. ज्या काही बातम्या आल्या ते निष्पक्ष आल्या, निर्भीड आल्या, सत्याला घेऊन आल्या, त्यामुळे हा वातावरण निर्माण झालेला आहे. त्याचा हा निर्माण झाला नसता. म्हणून सर्वात प्रथम पत्रकारांनी साथ दिली. त्यानंतर सर्व सुज्ञ म्हणतात खालचा बिचारा आमचा, कोणी माझा झोपडपट्टीतला गरीब असो की कोणी सुशिक्षित असो की कोणी आले, त्यांनी सर्वांनी साथ दिली. त्यानंतर माझ्या पक्षातले, माझ्यासोबतचे आणि इतर सर्व पक्षातले जे कार्यकर्ते नेते आहेत उमेदवाराला सोडून अध्यक्षाच्या, त्यांनीही मला साथ दिली. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मला साथ दिली त्या सर्वांच्या भरोशावर आज मी या ठिकाणी पोहोचलो आहे. 3 दिवस मी फक्त असाही टिकून राहिलो, फक्त आपला आत्मविश्वास मी असाच कायम ठेवला. माझ्या चेहऱ्यावरती लाली आणि हे हास्य जे प्रसन्नता अशीच मी कायम ठेवली, तरी निश्चित यश आपल्याला मिळेल, आपल्या सर्वांना मिळेल. या पुसद शहराचा नगराध्यक्ष अनिल ठाकूर नाही, प्रत्येक नागरिक होईल, प्रत्येक व्यक्ती होईल, प्रत्येक पत्रकार, प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक वकील, प्रत्येक गरीब माणूस, प्रत्येक मजुरी करणारा माणूस आहे. एवढी मी हमी देतो, शाश्वती देतो. धन्यवाद. जय भीम, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.